सुखकर्ता को पावर्ड बाय अंबुजा प्लस, अधिक मजबूत, अधिक घन कॉन्क्रीट, सेफ्टी पार्टनर गोदरेज स्मार्ट लॉक्स, बेफिकर लिव्हिंग अनलॉक, स्पेशल पार्टनर LG हिंग, स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894, स्नो सेम पेंट्स, जेव्हा स्नो सेम लागेल तेव्हा आणखी काहीही नाही दिसणार. निर्मा ॲडव्हान्स, चिवट डागांसाठी निर्मा ॲडव्हान्स. इन्व्हेट ॲग्रो लिमिटेड, सस्टेनिंग क्वालिटी, इम्प्रूव्हिंग लाईव्स. संतुलन आयुर्वेद, लाईफ इन बॅलन्स. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राऊडली इंडियन. कीर्ती गोल्ड, विश्वास वर्षानुवर्षांचा. नॅप इंडस, फॉर वर्क इज रिच नॅप इंडस. असोसिएट पार्टनर बिग कोला. लाडक्या गणरायाच्या आगमनाला उगे काही तास उरले, त्यामुळे मुंबईतील रस्ते आणि बाजारपेठा सध्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गजबजून गेल्यात. मुंबईतील रस्त्यांवर बाप्पाच्या नावाचा जयघोष ऐकायला मिळतोय. उद्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. त्यापूर्वी गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जातोय. गणेश भक्त मूर्ती खरेदीसाठी गर्दी करतायत. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. सध्या बाप्पाच्या आगमनाची तयारी आपल्याला राज्यभरामध्ये जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मी मुंबईतील लालबाग या परिसरामध्ये उपस्थित आहे आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आपल्या बाप्पाला घेण्यासाठी गणेश भक्त आता प्रत्येक वर्कशॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. लालबाग इथल्या वर्कशॉपमध्ये सध्या आपण उपस्थित आहोत आणि तिथून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतोय. माझ्या मागे जर आपण बघितलं या दृश्यांच्या माध्यमातून तर भव्य दिव्य अशा मूर्ती सध्या आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणि गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी जोरदार तयारीनिशी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पूजा केली जाते आणि पूजा अर्चना केल्यानंतर लाडक्या बाप्पाला घरी जे आहेत ते घेऊन जातील. एकच जयघोष सध्या आपल्याला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ऐकायला मिळत आहे. बाप्पाच्या स्वागतामध्ये कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी आता प्रत्येक गणेश भक्त घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला माहिती आहे की लालबाग या परिसरामध्ये सुप्रसिद्ध असे गणेश मंडळ आहेत ज्या बाप्पाच्या दर्शनासाठी फक्त मुंबईतूनच नाही तर देशभरातून गणेश भक्त येत असतात. या परिसरामध्ये खरं तर लगबग पुढील 15 दिवस अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तिथून सध्या ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय. आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय नक्की त्यांचा उत्साह आहे, काय सांगाल? आज तुम्ही बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आलात, किती उत्साह आहे? बहुत उत्साह है. आज सेकंड टाइम पापा मेरे घर पे आ रहे हैं. आनंद मंगल ही आनंद मंगल है. गणपती बाप्पा मोरया. तर नक्कीच एकच जयघोष इथे आपल्याला ऐकायला मिळत आहे. आपण बातचीत करूया. अजून काही गणेश भक्त आपल्यासोबत आहेत. गणपती बाप्पा मोरया. काय सांगाल, किती उत्साह आहे? तुम्ही उद्या बाप्पा घरी विराजमान होणार, आज तुम्ही घ्यायला आलात. हो, आनंद तर खूप आहे. म्हणजे आनंद असं आहे की सांगू नाही शकत, एवढा आनंद आहे. आम्ही आता सध्या बोरिवलीवरून आलो इथे घ्यायला. बोरिवलीवरून एवढ्या लांब? हां, आता वेळेबदलचं नाव आहे ना, वेळेबदलासाठी आम्ही येतोच इथे. नक्कीच कशी तयारी केली आहे? कारण उत्साह तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे, मात्र तयारी कशी केली? कारण बाप्पाच्या आगमनाची तयारी आपण वर्षभर करत असतो. तयारी तर एकदम मजेत आहे, जोरदार आहे. पूर्ण फॅमिली आहे, आनंद आहे. तर नक्कीच जोरदार तयारी करून खरं तर बाप्पाला घेण्यासाठी या ठिकाणी गणेश भक्त आलेत. फक्त मुंबईमध्ये तर मोठमोठे गणेश मंडळामध्ये आपल्याला बाप्पा विराजमान झाल्याचं आपल्याला पाहायलाच मिळतात, मात्र मुंबईतील प्रत्येक घरामध्ये आपल्याला बाप्पा विराजमान झाल्याचं आपण पाहतो आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये पुढील 15 दिवस खरं तर आनंदमय आणि भक्तिमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई. तर गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले. उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेशाचं आगमन आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये पालिका आणि पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. गणेश भक्तांची विसर्जनाच्या वेळी गैरसोय होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव निर्माण केले. अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी कल्याण डोंबिवलीमधील विसर्जन स्थळांची पाहणी केली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. डोंबिवलीचे जे मोठा गाव जे आहे तिथे गणेश घाट आहे. ह्या गणेश घाटामध्ये आपण पाहू शकता की पूर्णतः तयारी करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेने बऱ्याच ठिकाणी जे घाट आहेत छोटे छोटे तिकडे सुद्धा तयारी केलेली आहे.
त्याचप्रमाणे हा जो गणेश घाट आहे इथे संपूर्ण तयारी आपण पाहू शकता केलेली आहे. गणेश मूर्ती ज्या आहेत त्या येतील, त्यांना पूजा अर्चा करण्यासाठी देखील टेबल वगैरे लावलेले आहेत. त्याचप्रमाणे CCTV देखील लावलेले आहेत. आपण ह्या गणेश घाटची पाहणी केलेली आहे. कशा प्रकारचं नियोजन असणार आहे काय सांगाल? आपण आता ह्या मोठा गावच्या इथं आपण आज हे पाहणी करायला आलो आहे. उद्या गणेशाचं आगमन होणार आहे आणि परवापासून मग आपल्याला 1.5 दिवसाचे 3 दिवसाचे 5 दिवसाचे जे काही विसर्जन होणार आहे त्या निमित्ताने कुठली गैरसोय होऊ नये आणि पोलीस बंदोबस्त आणि पोलीस आणि प्रशासन म्हणजे महानगरपालिकेचे उपायुक्त इथं आपल्याबरोबर आहेत. त्यांचं एक कोऑर्डिनेशन करून काय काय आहे याची पाहणी करण्यासाठी आलो मी. आर्टिफिशियल तलाव जो करायचं काम चाललेलं आहे, जिथे 6 फुटाखालच्या गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत आणि ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसची ज्याला पाठीमागे रंग दिलेला आहे त्या मूर्त्यांचं तिथं विसर्जन होणार आहे. आणि तराफे ठेवलेले आहेत, 2 बोटी ठेवलेल्या आहेत, फोर्कलिफ्ट ठेवलेले आहे. पार्किंगची व्यवस्थासुद्धा ब्रिजच्या खाली करण्यात आलेली आहे. इथे जवळजवळ 15 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हे मोठ्या प्रमाणावर तिथं बंदोबस्त लावण्यात येणार आहे की नागरिकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये. पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठली अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन जे आहे ते सज्ज आहे. आत्तापर्यंत त्यांनी जी तयारी केलेली आहे ती आपल्याकडनं जरा थोडंसं त्याचं अवलोकन करून काही सूचना असतील त्या दिलेल्या आहेत. कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली. तर मुंबईतील घाटकोपर पोलीस स्टेशनमध्येही बाप्पा विराजमान झालेत. नेहमीच आणि खास करून गणेशोत्सवामध्ये पोलीस 12 तास ड्युटीवर असतात. शिवाय पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द झालेल्या असतात. त्यामुळे त्यांना घरी गणेशोत्सव साजरा करायला सवड मिळत नाही. त्यामुळे घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 5 वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातोय. मुंबई पोलीसही गणेश भक्तीत लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गेली 5 वर्ष पोलीस स्टेशनमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातोय. तर पुण्यात गणेश मंडळांसाठी अन्न सुरक्षा नियमावली जाहीर करण्यात आली. भाविकांना शिळं अन्न देण्यास सक्त मनाई करण्यात आली. पारदर्शक फूड ग्रेड प्लास्टिकचा वापर करण्याचे निर्देश दिलेत. तसंच प्रसाद हाताळणाऱ्यांना हातमोजे, केस झाकणारी टोपी, मास्कची सक्ती असणार आहे. लाडक्या बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. पुणेकरांनी घरगुती गणेश मूर्ती आणि सजावटीचं साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. पुणे शहराच्या प्रत्येक बाजारपेठेत सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. शनिवार वाडा परिसरातही बाप्पाचं मार्केट गर्दीनं फुलून गेलेलं आहे. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेंनी. गणपतीच्या आगमनाला अवघे काही तास उरलेले आहेत. त्यामुळं पुणेकर घरगुती गणपतीसाठी इकडे बाजारपेठेत आलेले आहेत. गणपती खरेदी करायची लगबग सुरू आहे. अगदी त्यासाठी सजावटी सामान असेल, मखर असेल, लाइटिंग माळा असतील, फुलं असतील, सगळी प्लास्टिक सगळी तयारी सुरू आहे. बघा मार्केट सगळी फुल भरायला सुरुवात झालेली आहे. सगळी गर्दी हळूहळू इकडे जाम होते. ट्रॅफिक बंद केली की आपोआप सगळे दोन्ही दुतर्फा भरून जाईल सगळं. कारण पुढं गणेश गल्ली, दगडूशेठ, भाऊरंगारी, मानाचे सगळे गणपती सगळे म्हणजे थोडक्यात गणेश गल्लीचं माहोल आहे पूर्ण. आणि बाजूबाजूला ही घरगुती गणपतीसाठी पुणेकरांनी गर्दी केलेली आहे. यंदा नवीन काय काय मार्केटमध्ये बाप्पा कुठल्या मूर्तीला मागणी जास्त आहे यंदा? त्यावेळेस तुळशीबाग 100 वर्ष यंदा त्यांचं, त्यामुळे तुळशीबागला खूप मागणी. आणि हा कोल्हापूरचा महागणपती, त्या गणपतीला पण खूप मागणी. आणि आपले दगडूशेठ आपल्या पुण्यामध्ये तर चालूच असतं. इकडं आणखीन आता बाप्पाचं आसन आपण प्रेक्षकांना दाखवूया. हे सगळं केळाची पानं, हे सगळी सजावट, सगळी तयारी, नवनवीन आसनं आहेत. बघा शिवाजी महाराजांचं गड किल्ल्याचं टाईप आसन आहे, काही चौरंग आहे, काही षटकोनी. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे, गणेश गल्ली. तर बाप्पाच्या आगमनाला काही तास उरलेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तिकार बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात मारण्यात व्यस्त झालेत. कोकणात मातीच्या गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे पारंपरिक गणेश चित्रशाळांमध्ये शाडू माती अथवा चिखलयुक्त मातीच्या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर गेले 4 महिने गणेश चित्रशाळांमध्ये आकार घेणारे बाप्पा उद्या आपल्या भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत.
तर कोकणातील मूर्तिकार गेले 4 महिने बाप्पाची मूर्ती घडवण्यात व्यस्त होते. आता अवघे काही तास उरल्यानं बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात मारण्याचं काम सिंधुदुर्गातील पारंपरिक मूर्तिशाळांमध्ये सुरू आहे. गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. गणरायाच्या आगमनासाठी भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रायगडच्या बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहेत. गणपतीसाठी सजावट आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झालेली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाविकांची खरेदीची लगबग दिसून येते. गणरायाच्या पाहुणचारासाठी कोणतीही कमी राहू नये याचाच प्रयत्न सध्या गणेश भक्त करतायत. त्यामुळे उद्या घरोघरी बाप्पा विराजमान होणार असला तरीही आज खरेदीसाठी बाजारपेठा खुलून गेल्या आहेत. महाडच्या बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. लाडक्या गणपती बाप्पाचं उद्या आगमन होत आहे आणि त्याच्या स्वागतात कुठलीही कमतरता राहू नये याची काळजी गणेश भक्त घेत आहेत. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजलेल्या आहेत. आता आपण आहोत महाडच्या बाजारपेठेत आणि महाडच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी खरेदीला आलेले आहेत. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. त्याचबरोबर त्याच्या सजावटीसाठी लागणारे जे साहित्य म्हणजे हार, कंठी किंवा मुकुट असेल अशा वस्तू देखील मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत. याखेरीज ज्या इतर वस्तू गणपती बाप्पाच्या आराधनेसाठी लागतात म्हणजे धूप असेल, अगरबत्ती असेल यासारख्या वस्तू देखील मोठ्या प्रमाणात इथं खरेदी केली जात आहे. फळांची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात झालेली आहे. गौराईच्या पूजेसाठी लागणारी जी सुपं आहेत ती सुपं देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. फळफळावळांची मागणी देखील या उत्सव काळात मोठ्या प्रमाणात असते आणि त्याप्रमाणे त्यांची आवक देखील इथं झाल्याचं पाहायला मिळत आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र महाडच्या बाजारपेठेत जर बघितलं तर भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय आणि ग्रामीण भागातील नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झालेले आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत धूमधडाक्यात करण्याच्या दृष्टीने गणेश भक्त आता सज्ज होत आहेत. प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड. नंदुरबार शहरात 1894 पासून श्रीमंत बाबा गणपती मंडळानं गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे या मंडळाची गणपती मूर्ती दरवर्षी हातानं तयार केली जाते. शेतातील काळी माती, शाडू माती आणि कापूस याचा वापर करून ती हातानं साकारली जाते. मंडळाचे सुमारे 200 कार्यकर्ते आपापले दैनंदिन काम संपवून या कामासाठी एकत्र येतात. गणेश चतुर्थीच्या 15 दिवस आधी संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पाठपूजन करून मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात होते. 1894 पासून ही स्थापना केली गेली. काळ्या मातीने या मूर्ती कायम घडवली जाते. ती काळी माती आपण शेतातून आणतो, त्याच्यामध्ये शाळू माती, कापूस हे सगळं टाकून माती तयार केली जाते व त्या मातीने सर्व मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, ज्येष्ठ, लहान मुलं सगळे मिळून ही मूर्तीला घडवायचं कार्य पार पाडतात. व तसंच ही संकष्टी चतुर्थीला जी गणपतीपासून 15 दिवसाअगोदर संकष्टी चतुर्थी येते त्या दिवशी मूर्तीची पाठपूजन करून स्थापना केली जाते. आम्ही मंडळाचे जवळपास 200 सभासद आहेत. त्याच्यातून ज्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या कामाच्या व्याप काढून काम दुकान वगैरे बंद करून सगळेजण रात्री त्यांच्या सवडीनुसार वेळ देऊन बाबा गणपती मूर्तीचे काम करत असतो. तर गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलाय. वाशिम जिल्ह्यातील गणेश भक्त आणि मूर्तिकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मूर्ती कार्यशाळेत गणपती बाप्पाच्या मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवला जातोय. मूर्तींवर रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे. यंदा मूर्तिकारांना मूर्ती बनवण्यासाठी कमी वेळ मिळाल्यानं अपेक्षित संख्येत मूर्ती तयार होऊ शकल्या नाहीत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळं मूर्तिकारांची लगबग सुरू झालेली आहे. आपण बघू शकतो की ज्या मूर्त्या आहेत त्याच्यावरती शृंगार करण्याचं काम सुरू आहे आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत 2 फुटापासून जवळपास 7 ते 8 फुटापर्यंत इथं मूर्त्या आपल्याला बघायला मिळत आहेत. एकंदरीतच या वर्षी गणेश भक्तांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे. रंगरंगोटी झालेली आहे, थोडीशी बाकी आहे ती चालू आहे, पण मागणी जास्त आहे. माल थोडासा कमी असल्यामुळे शॉर्टेज पडायचे चान्सेस आहेत त्याच्यात. कारण प्लास्टर मागच्या वेळेस थोडंसं लेट भेटल्यामुळं माल थोडा छापण्यात नाही आलेला आहे. मधातनी पाऊस पण चालू होता. आता याचं जवळपास सर्व काम क्लिअर झालेले आहे. बुकिंग झालेली आहे, 30-35% बुकिंग झालेली आहे त्याची. ते पण मंडळ भरपूर येऊन राहिले, पण मला जर शॉर्टेज असल्यानं थोडस हे मालातनी कमतरता वाटते थोडीशी. गणेश मोळे, झी मीडिया, वाशिम.
तर उद्या घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्याकडे जनतेचा कल वाढलाय. अनेक मूर्तिकार जनजागृतीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पाण्यात टाकता सहज विरघळणाऱ्या तसंच पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या सुबक आणि आकर्षक मातीच्या मूर्ती घडवताय. अकोल्यातही अशाच ध्येयानं झपाटलेल्या महिला मूर्तिकार आहेत. रेवती नीरज भांगे यांनी कला शिक्षण पूर्ण करून छंदाला व्यावसायिकतेची जोड दिली आहे. गेल्या 8 वर्षापासून त्यांचा हा पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रवास सुरू आहे. पर्यावरणपूरक अशा मूर्ती त्या घडवत असतात. गेल्या 8-9 वर्षापासून मी लाल मातीच्या मूर्त्या स्वतः हाताने बनवते. माझ्याकडे कुठल्याही प्रकाराचा साचा नाही आहे आणि ही जी लाल माती आहे ही अकोल्यात उपलब्ध होत नाही. ही मी बाहेर गावावरून मागवते आणि ह्या ज्या मूर्त्या मी विक्रीस ठेवते. माझा याच्या मागचा एवढाच ध्यास आहे की सर्वांनी आपापल्या घरी पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या बसवाव्या आणि प्रदूषणाला आळा बसावा. तर गणेशोत्सव किंवा मूर्ती परंपरेतील उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा मुद्दा आवर्जून उपस्थित केला जातो. तयार करण्यास अगदी सोप्या मात्र पर्यावरणाला घातक अशा पीओपीच्या आकर्षक आणि स्वस्त मूर्तींना अतिशय मागणी असते. मात्र अशा पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या मूर्तींना तोंड देण्यासाठी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं पर्यावरणपूरक गायीच्या शेणापासून गणेश मूर्ती घडवल्या जात आहेत. अत्यंत सुंदर आकर्षक अशा या गणेश मूर्ती आहेत. अत्यंत अल्प किमतीत ना नफा ना तोटा या तत्वावर या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. या मूर्तींपासून पर्यावरणाला कुठलाही विघातक त्रास होणार नसून या मूर्तींचं विसर्जन करताना घरातच विसर्जन करून त्या मातीचा उपयोग वृक्षांना खत म्हणून देखील करता येणार असल्याचं फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी. ग्रीन अँड शिर्डीच्या वतीनं शिर्डी शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यात येतो आहे आणि घरोघरी शेण मातीचेच गणपती बसवावे असं आवाहन देखील करण्यात येत आहे. शेण मातीचे जे गणपती आहे ते विकण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. आपण हुबेहूब असे पीओपीच्या मूर्तींना टक्कर देणारे शेण मातीचे गणपती आपण बघू शकतो आणि हुबेहूब असे गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर शाडो मातीचे देखील गणपती जे आहेत ते शिर्डी शहरामध्ये विकण्यासाठी ठेवले आलेले आहे. ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन विविध उपक्रम शहरामध्ये राबवते आणि जे पीओपीच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्यांना टक्कर देऊन विविध ना नफा ना तोटा या तत्वावर पर्यावरणपूरक असे गणपती जे आहेत ते विक्रीसाठी ठेवण्यात येतात. शेण माती व तुरटीच्या ज्या गणपतींना आहे ती शिर्डी शहरामध्ये मागणी आहे आणि घरोघरी शेण मातीचेच गणपती जे आहे ते ठेवावे कारण ते लवकर विरघळतात. पर्यावरणाला कुठलाही त्रास होत नाही असं आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे. आपल्यासोबत ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे सदस्य आहे. नेमकं काय सांगाल, काय नेमका संदेश द्यायचा आहे तुम्हाला? शेण मूर्तीचे गणपतीच्या मूर्ती तुम्ही विक्रीसाठी ठेवल्या आहे. बाप्पांचं आगमन अतिशय उत्साहात उद्याच्या दिवशी होणार आहे आणि म्हणूनच सर्व गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा या एकाच उद्देशानं ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनने गेल्या 7 वर्षापासून गणेश भाविकांना पर्यावरणपूरक मूर्तींचं उपलब्धता करून दिली. त्यात शेणामातीचे जे गणपती आहेत ते गायीच्या पवित्र अशा शेणापासून बनलेले आहेत, ज्याचं विसर्जन आपण घरच्या घरी आपल्या पाण्याच्या बादलीत करू शकतो आणि ते जे पाणी आहे ते खत रूपात आपण आपल्याच परसबागेला असेल आपल्या वृक्षांना त्याचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे यावर्षी शाडू मातीचे गणपती देखील भाविकांना उपलब्ध करून दिलेला आहे. याचा एकच उद्देश आहे की जलप्रदूषण टाळावं, पर्यावरणाची हानी टाळावी आणि आपला उत्सव अधिक पारंपरिक पद्धतीने साजरा करताना पर्यावरणाचा रक्षणाचा संदेश देखील या निमित्तानं दिला जावा. त्या मूर्त्यांचं घरीच विसर्जन करून झाडांना देखील आपण त्याचं शेण देऊ शकतो, खत देऊ शकतो असा उपक्रम हा ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येतो आहे. कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर. गणेशोत्सवात बाप्पाला आभूषण खरेदीसाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. सुवर्णनगरी जळगावमध्ये गणेश भक्तांची मोठी लगबग पाहायला मिळते. चांदीचे मोदक, दुर्वा, जास्वंदीच्या फुलांना गणेशोत्सवात मोठी मागणी असते. मात्र ऐन गणेशोत्सवात सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली आहे. तरी देखील भक्त लाडक्या बाप्पासाठी आभूषण खरेदीसाठी गर्दी करतायत.
सुख करता को पॉवर्ड बाय अंबुजा प्लस, अधिक मजबूत अधिक घन कॉन्क्रीट, सेफ्टी पार्टनर गोदरेज स्मार्ट लॉक्स, बेफिकर लिव्हिंग अनलॉक, स्पेशल पार्टनर LG हिंग, स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894. स्नो सेम पेंट्स, जेव्हा स्नो सेम लागेल तेव्हा आणखी काहीही नाही दिसणार. निर्मा ऍडव्हान्स, चिवट डागांसाठी निर्मा ऍडव्हान्स. इन्व्हेट ॲग्रो लिमिटेड, सस्टेनिंग क्वालिटी इम्प्रूव्हिंग लाईव्स. संतुलन आयुर्वेद, लाईफ इन बॅलन्स. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राऊडली इंडियन. कीर्ती गोल्ड, विश्वास वर्षानुवर्षांचा. नॅप इंडस, फॉर वर्क इज रिच नॅप इंडस. असोसिएट पार्टनर बिग कोला.